दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वे? मजेत ना? आणि सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे दिवाळी पहाट आणि दरवर्षी डोंबिवलीत फडके रोड या ठिकाणी दिवाळी पहाटचा कार्यक्रम असतो आणि त्यासाठी सर्व तरुण मंडळी तिकडे जमलेली असते कार्यक्रम एन्जॉय करण्यासाठी. तर आज मीही चालले डोंबिवलीत फडके रोडला, नाही सॉरी टिळक रोडला, कारण की यावर्षी हा कार्यक्रम फडके रोडला न होता टिळक रोडला होतोय. तर चला बघूयात तिकडे काय घडतंय, काय होतंय, कशी धमाल करतोय आम्ही मित्रमंडळी. आता अर्धा तास झाला मी इथे बिल्डिंगच्या खाली उभे, तरी माझ्या मैत्रिणींचा अजून पत्ता नाही आणि मला बोलतात वैष्णवी नेहमी लेट करते. कायच बोलणार आता. तर फायनली या महाराणा येऊन पोहोचलेत. दीड तास झाला की नाहीये, दीड तास झाला साक्षी आणि मी वेट करत होतो त्यांचा. हॅलो मी पण. हो मी पण. तर आम्ही सर्व मित्रमंडळी इथे एकत्रित भेटलो आणि खूप छान फोटोज काढले. आणि या वर्षी या दिवाळी पहाटचं मेन आकर्षण होतं ते म्हणजे DJ क्रॅकर्स. बरीच तरुण मंडळी दरवर्षी या दिवाळी पहाट कार्यक्रमाला मोठ्या संख्येने इथे आलेली असते आणि इथली वाईबच वेगळी असते या दिवाळी पहाटच्या दिवशी. तिकडे यांचा आता फोटोशूट चालू आहे. फोटोशूट कमी, यांचे नखरेच जास्त आहेत. नखरेच जास्त करतात, फोटोशूट कमी. शायद मिल ही जाएंगे. हाँ बड़े बड़े बटाटे बड़े. हे बघा आजी त्यांनी मस्त पोस्ट टाकली आहे आणि फोटोज क्लिक करतोय दीपावलीचे. तर आम्ही फोटोशूट करत होतो तेवढ्या तिथे रांगोळी काढून तयार झालेली आणि अगदी मस्त सुंदर सुरेख अशी रांगोळी इथे काढलेली. आणि त्यानंतर इथे सामर्थ्य ढोलताशा पथकाचं वादन होतं. दरवर्षी या कार्यक्रमाचं आकर्षण असतं ते म्हणजे ढोलताशा वादन. तर बरीच मंडळी विशेषतः हे वादन बघण्यासाठी इथे येते. आणि जेव्हा आपली ही संस्कृती आपण आपल्या डोळ्यांसमोर पाहतो तेव्हा मराठी असल्याचा आणि महाराष्ट्रात जन्माला आल्याचा एक वेगळाच अभिमान आपल्याला वाटतो. यांनीही सर्वांसोबत कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. तर वादन पाहून झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या गल्लीत गेलो. तिकडे मराठी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा सुरू होता. त्या गाण्यांवर सगळीच तरुण मंडळी एन्जॉय करत होती. आम्हीही इथे खूप एन्जॉय केलं, खूप धमाल उडवली आणि मजा आली. आम्ही इथे फिरून जास्त थकलोय. हाँ ना, मजा केली आहे. हो का? क्यूट नाही लग रहा बिलकुल. पूजा आलाय, कंटाळा आलाय, फोटो पण काढत नाही. आणि साक्षी इथे मोबाईल विकते. तर शेवटी सर्वच खूप दमलेले, खूप भूक लागलेली सर्वांना. तर आम्ही इथे वडापाव खाल्ला, क्योंकि वडापाव आपली जान है. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच बंद करते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.